मला भेटायचं होतं, पण मी चित्रीकरणाच्या नंतर त्यांना भेटले. त्यांनी मला 2 दिवस दिले. हे खूप मोठी गोष्ट आहे. त्या खूप एक आजी आपल्या नातीला समजावून सांगते ना, तसं त्यांनी मला एक्सप्लेन केलं. म्हणजे त्या काळामध्ये त्यांचं टेम्परामेंट साधारण काय असायचं, त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती काय असायची, जी त्यांच्या गाण्यामधनं उतरली आहे. तेव्हाही त्या इतक्या छान गोड आवरून तयार झाल्या होत्या मला भेटण्यासाठी. आणि मला असं झालं होतं की हे असं जगायचं असेल ना, तर असं आयुष्य जगावं माणसाने, इतकं आनंदात, इतकं उत्साहात. आणि ॲट दिस एज शी इज सो पॉझिटिव्ह. आणि नंतर त्या अशा हसून गोड माझ्याकडे म्हणल्या मला की छान केलंस तू. तर ती माझ्यासाठी दॅट वॉज द बेस्ट कॉम्प्लिमेंट. आणि त्यांची मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट आणि अर्थात बाबूजींवर आधारित हा चित्रपट आहे. आणि या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता आहे. ती झलक बघितल्यानंतर ट्रेलरची उत्सुकता आहे, चित्रपटाची उत्सुकता आहे. आणि या सगळ्यात या चित्रपटात विविध पात्रं आहेत, ती फार महत्त्वाची आहेत, कारण तीच बांधून ठेवतात या कथेला. आणि म्हणूनच या चित्रपटातलं आणखी एक महत्त्वाचं पात्र साकारण आहे तू आहेस आपल्यासोबत. कारण कसं होतं आहे ना की चित्रपटात महत्त्वाची भूमिका असतेच, पण विविध पात्र तितकेच महत्त्वाचे असतात त्या कथेला जोडून ठेवण्यासाठी. आणि तुझं पात्रही तसंच आहे आशाताईंचं. तर त्याबद्दल सुरुवातीला तू म्हणलीस तसं अगदी बरोबर आहे. कारण आशाबाई आणि बाबूजींचं नातं हे खूप एक प्युरेस्ट फॉर्म ऑफ रिलेशनशिप आपण जे म्हणतो तसं एक होतं. खूप वयाच्या लहानपणी त्या बाबूजींकडे गायला लागल्या. आणि त्यामुळे आय थिंक त्यांच्या अख्ख्या करिअरमधली मॅक्सिमम मराठीतली गाणी आशाबाईंनी बाबूजींकडे गायली आहेत. त्यामुळे त्यांचं एक वेगळंच नातं होतं. आणि बाबूजी आशाबाईंनीही मला खरं तर गंमत सांगितली की बाबूजी नेहमी म्हणायचे की एखाद्या मातीला आपण जसा आकार देऊन मूर्ती तयार करतो तसं त्यांनी आशाबाईंना घडवलं आहे. आणि म्हणजे जो मूर्तिकार असतो तो त्याच्या पद्धतीने ती मूर्ती करत असतो, पण त्या मातीला किंवा तो जो दगड ज्याच्यामधनं ती मूर्ती बनते त्यालाही असं वाटायला पाहिजे की मला ह्या मूर्तिकार जसं घडवतोय तसं घडायचं आहे. तर त्या आशाबाई होत्या. त्या इतक्या त्यांच्याकडनं त्यांनी शिकल्या त्या. आणि त्या गुरुस्थानी मानायच्या त्यांना. जसं ते गायला शिकवायचे, त्यातले हावभाव असतील किंवा हरकती असतील, तशाच्या तशा आशाबाई त्यांच्या गाण्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करायच्या. त्यामुळे डेफिनेटली हे पात्र खूप महत्त्वाचं आहे या चित्रपटाच्या मध्ये. आणि ते साकारण्याची मला संधी मिळाली हे माझं भाग्य आहे. म्हणजे अजून काय म्हणतात. आणि त्यानिमित्तानं आशाताईंसोबत काही इंटरॅक्शन असेल, कारण त्यांच्यासाठीही असेल की कोण माझी भूमिका साकारते किंवा ती कशा पद्धतीने समोर येईल हेही महत्त्वाचं असतं. मी त्यांना चित्रीकरणाच्या आधी भेटू शकले नाही. मला भेटायचं होतं, पण मी चित्रीकरणाच्या नंतर त्यांना भेटले. त्यांनी मला 2 दिवस दिले. हे खूप मोठी गोष्ट आहे. त्या खूप एक आजी आपल्या नातीला समजावून सांगते ना, तसं त्यांनी मला एक्सप्लेन केलं. म्हणजे त्या काळामध्ये त्यांचं टेम्परामेंट साधारण काय असायचं, त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती काय असायची, जी त्यांच्या गाण्यामधनं उतरली आहे, किंवा ती इमोशन्स त्या तेव्हा कॅरी करू शकल्यात त्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी मला एक अंदाज दिला. त्या गप्पा चालू असताना मध्ये मध्ये कॅन्डिड गाणी म्हणून दाखवली. आणि त्यामुळे ते 2 दिवस माझ्यासाठी मेस्मरायझिंग होते. मी ते नेहमी आयुष्यभर माझ्याबरोबर ते राहतील 2 दिवस असे होते. आणि ते पात्र साकारत असताना आशाताईंचे विविध पैलू आणि ते कोणकोणते सीन्स आहेत अर्थात ते चित्रपटात कळेलच, पण ते पैलू सादर करणं कारण एक व्यक्तिमत्व म्हणून पण आशाताई खूप इन्स्पायरिंग. नक्कीच फुल ऑफ लाईफ एवढंच मी म्हणेन. आत्ता मी त्यांच्या घरी गेले होते तेव्हाही त्या इतक्या छान गोड आवरून तयार झाल्या होत्या मला भेटण्यासाठी. आणि मला असं झालं होतं की हे असं जगायचं असेल ना, तर असं आयुष्य जगावं माणसाने, इतकं आनंदात, इतकं उत्साहात. आणि ॲट दिस एज शी इज सो पॉझिटिव्ह. म्हणजे त्यांना अजूनही गाण्यामध्ये काहीतरी करण्याची इच्छा आहे. तर हे सगळे खरं तर टेक अवे आपण काहीतरी प्रत्येक व्यक्तीला भेटल्यानंतर जो घेतो तसा मला त्यांना भेटून तो टेक अवे माझ्यासाठी होता की असं जगावं माणसाने. आणि या चित्रपटामध्ये माझे जे सीन्स आहेत, मी म्हटलं तसं त्यांनी मॅक्सिमम बाबूजींची गाणी म्हणली आहेत मराठीतली. त्यामुळे मॅक्सिमम रेकॉर्डिंग्स मी केली आहेत या चित्रपटाच्या निमित्ताने. त्यामुळे त्या काळामध्ये त्या साडीचा पदर अशा घेऊन उभ्या असायच्या किंवा हातामध्ये रुमाल असायचा. खूप सिम्प्लिसिटी, इनोसन्स होता. आणि कधीही त्यांनी बाबूजींच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं नाही. त्या नेहमी खाली गाण्याचे शब्द जिथे असायचे त्यांच्याकडे बघून बोलायच्या. त्यामुळे खूप एक हंबल आणि इनोसंट अशा त्या
तेव्हाचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, अजूनही आहेत डेफिनेटली. आणि त्यामुळे ते कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये होतं की तो काळ आणि त्या काळातल्या आशाबाई, कारण आत्ता आपण त्यांना जे बघतोय ते 80 वर्ष गाऊन झाल्यानंतरच्या त्या आहेत. तेव्हा हा काळ म्हणजे 1950 पासून 80पर्यंत, मग ह्या काळामधल्या माझे सीन्स मॅक्सिमम आहेत. त्यामुळे त्या काळामध्ये त्या कशा असतील हे थोडंसं इमॅजिन करून, आणि आशाबाई बिंग आशाबाई त्या कशा वागू शकतील हा विचार करून मी ती भूमिका केली. पण आशाताईंनी तुझे त्या पेहरावातले फोटो बघितलेत का, किंवा त्या सीनचे काही क्लिप्स बघितलेत का, तर तेव्हा त्यांनी काय फीडबॅक दिला? त्यांनी मला त्या म्हणल्या होत्या की फोटो मी दाखवले, मग त्या मला म्हणल्या की काही क्लिप्स आहेत का. मग मी त्यांना खूप घाबरत मी त्यांना दाखवलं की बघा तुम्ही, कारण कसं आहे ना, ही सगळी जी बाकीची पात्रं आहेत या चित्रपटातली, अनफॉर्च्युनेटली बाकीची पात्रांपैकी कोणी आत्ता हयात नाही आहेत. पण आशाबाई ह्या स्वतः त्यांनाच बघणार आहेत स्क्रीनवर माझ्या रूपात. हे माझ्यासाठी खूप दडपण आणणारं होतं, आणि त्यामुळे त्या सगळ्या क्लिप्स त्यांनी शांतपणे बघितल्या आणि नंतर त्या अशा हसून गोड माझ्याकडे म्हणल्या मला की छान केलंयस तू. तर ती माझ्यासाठी दॅट वॉज द बेस्ट कॉम्प्लिमेंट. आणि त्यांची जी नात जनाई ती पण तिथे होती, आणि ती खूप अशी तिने एक गोष्ट जी मला सांगितली ती खरं तर ऐकून माझा कॉन्फिडन्स वाढला. ती म्हणली, लहानपणापासून मला आजीसारखं दिसायचं होतं, पण मी त्यांच्यासारखी समहाव दिसत नाही, तर तू त्यांच्यासारखी दिसतेस, तुझे फीचर्स आणि तुझी जी चेहऱ्याची एक ठेवण आहे ती त्यांच्यासारखी दिसते, आणि त्यामुळे मला जेलसी होते की मला आजीसारखं दिसायचं होतं आणि तू माझ्या आजीसारखी दिसते. सो दिस वॉज द स्वीटेस्ट कॉम्प्लिमेंट. म्हणजे त्यामुळे तो दिवस काहीतरी वेगळा होता, आणि त्यांच्याकडनं ती जी मला एक की छान केलंयस तू, हे जे त्या 2 शब्दात त्यांनी सांगितलं ते माझ्यासाठी खूप होतं. शेवटचा प्रश्न असा की अर्थात आत्ताच्या तरुण पिढीने, अर्थात काही जणांनी सुधीर फडके ऐकलं नसते, बाबूजींची गाणी ऐकली नसतील, त्यांना हा चित्रपट कसा कनेक्ट करू शकेल, किंवा तो तसा संपूर्ण चित्रपट कसा खिळवून ठेवू शकतो, तर त्यातले काही पैलू सांग. मला असं वाटतं सध्याची जी आपली पिढी आहे ना, ही खूप फास्ट पेसमध्ये चाललो आहे, आणि त्यामुळे कुठेतरी ती सिम्प्लिसिटी, स्थैर्य हे आपल्याकडनं मिस होतं आहे की काय, असं मलाही वाटतं अनेकदा. आणि त्यामुळे म्हणजे पिअर प्रेशर असेल किंवा आजूबाजूची अनेक जी प्रेशर्स असतात, स्ट्रगल असतात, ह्याच्यातनं माणूस खूप खचून जाण्याची शक्यता असते. तर हा चित्रपट बघितल्यानंतर डेफिनेटली बाबूजींचा जो संघर्ष आहे, त्यांनी जो स्ट्रगल केला आहे, तो आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडचा आहे, आणि ते करूनसुद्धा इतकं चांगलं गाणं त्यांनी तयार केलं. तो इतिहास आपण आजही बघतोय, ऐकतोय, आणि आत्ताची पिढीसुद्धा त्यांचीच गाणी म्हणते, रियालिटी शोजमध्ये त्यांचीच गाणी म्हणली जात आहेत. तर इतका संघर्ष केल्यानंतर ताऊन सुलाखून आपण जे म्हणतो की कसं तयार होतं सोनं, तसं खरं तर बाबूजींचं आयुष्य आहे. आणि त्यामुळे ते टेक अवे ही फिल्म बघितल्यानंतर आत्ताच्या पिढीने घ्यावा, आणि कितीही स्ट्रगल, कितीही निगेटिव्हिटी, कितीही आजूबाजूच्या परिस्थितींमुळे खचून गेलो तरी डगमगून न जाता त्यातनं उठून परत उभं राहून यू शुड फाईट बॅक, हा संदेश नक्की मिळेल. मला वाटतं. धन्यवाद, तू इतक्या मनमोकळे बोललीस आमच्याशी, आणि चित्रपटासाठी, तुझ्या भूमिकेसाठी देखील खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.